हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझी ओळख करून देते. तर माझं नाव आहे शीतल गरजे आणि मी एक हाऊसवाईफ आहे. तर तुम्हाला जर माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं गेलं तर माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे 2 मुलं, माझे मिस्टर आणि माझा भाऊ राहतो इथं पुण्याला राहतो आम्ही. तर आमची अशी 5 जणांची फॅमिली आहे. तर माझ्या मिस्टराबद्दल सांगायला गेलं तर ते कॅब ड्रायव्हर आहेत आणि पहिलाच व्हिडिओ आहे. तर काहीतरी गोडापासून सुरुवात करूया. तर त्यामुळं ना मी आज बनवणार आहे गुळाचा शिरा. तर चला मग वेळ न घालवता तुम्हाला दाखवते मी कसा बनवते गुळाचा शिरा. तर बघा, आता कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चमच्यावर तूप घातलेलं आहे. तूप थोडं कमी वापरलेलं आहे कारण आमच्या आबीला ना तूप आवडत नाही, त्याच्यामुळं थोडंसं तूप घातलेलं आहे. आता तूप घातल्यानंतर 1 वाटीभर रवा घेतला आहे आणि ना ह्या तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. रव्याचा जेव्हा वास यायला लागला ना तेव्हा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, त्याच कढईमध्ये 1 गिलासभर पाणी घातलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये ना लगेचच 1 अर्धा वाटी गूळ घातलेला आहे. आता ही गूळ घालून झाल्यानंतर बघा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं गोड लागतं किंवा सपक लागतं त्या हिशोबाने. त्यानंतर गूळ चांगला विरघळवून घेतला आणि चांगली उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर बघा याच्यामध्ये ना रवा घालून घेतला. आता रवा हा घालताना ना ढवळत राहायचं, नाहीतर याच्या गाठी होतात. तर हे ढवळून झाल्यानंतर बघा आता चांगलं ताट झाकून ना 5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ना मी आपुट असेच ना विलायचीचे दाणे टाकलेले आहेत. तुम्ही ना पावडरही घालू शकता. त्यानंतर बघा 5 मिनिट शिजल्यानंतर मऊ लुसलुशीत असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये मी थोडेसे काजू बदाम घालून घेतलेले आहे. तर बघा आता प्लेटात काढून दाखवते तुम्हाला आपला शिरा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. तर बघा शिरा काढून घेतलेला आहे आणि आता याच्यावरून ना थोडेसे काजू बदाम घालून घेणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की